नमस्कार. आजचा हा व्हिडिओ मी आनंदा 2.0 हे जे लेटेस्ट व्हर्जन आलेलं आहे आनंदाचं, यातून कशी पॉलिसी पूर्ण करायची त्या संदर्भात केलेला आहे. आनंदामधून ज्यावेळेस मी पॉलिसी केली त्यावेळेस एक गोष्ट लक्षात आलं की हे खऱ्या अर्थानं अपडेटेड व्हर्जन आहे. फास्ट आहे. तुमची पॉलिसी जी आहे संपूर्ण ती 20 ते 25 मिनिटांमध्ये पूर्ण होते आहे. आणि दुसरी एक सगळ्यात महत्त्वाचा जो आपला कन्सर्न होता की ज्याच्यामध्ये आपल्या क्लायंटला पूर्वी 2 ते 3 OTP जायचे आणि त्या प्रोसेसमध्ये बराचसा वेळ जायचा. सो ह्या आनंदा 2.0मध्ये आपल्या क्लायंटला फक्त एक OTP सांगायचा आहे आणि पॉलिसी कंप्लीट होती आहे. तर आनंदा 2.0मधून पॉलिसी कशी पूर्ण होते त्याचा आपण डिटेल व्हिडिओ बघूया. ऑनलाईन पॉलिसीला सुरुवात करायच्या आधी पॉलिसी होल्डरची सगळी माहिती या डेटाशीटमध्ये भरून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्याला पॉलिसी पटकन पूर्ण करता येईल. आनंदा 2.0च्या लिंकवरती क्लिक करूया. लॉग इन विंडो ओपन झालेली आहे. इथे तुम्हाला 3 ऑप्शन दिसत आहेत, कस्टमर, सेल्स चॅम्पियन आणि एम्प्लॉई. यातला सेल्स चॅम्पियन ऑप्शनवरती क्लिक करून आपल्याला लॉग इन करायचं आहे. यूजर आय डीच्या ठिकाणी एजंटना त्यांचा संपूर्ण एजन्सी कोड टाकायचा आहे. कोड तुम्हाला व्यवस्थित टाकायचा आहे, कारण तुमचा जो मोबाईल नंबर अटॅच आहे एजन्सीला त्याच्यावरती तुम्हाला OTP येणार आहे. सो इथं मी आता एजन्सी कोड टाकते आहे आणि गेट OTPवरती आपण क्लिक करूयात. एजन्सी अटॅच्ड असलेल्या मोबाईलवरती तुम्हाला LIC कडून OTP आलेला आहे. आता हा 6 अंकी OTP मी इथे एंटर करते. पहिल्यांदाच तुम्ही ज्यावर लॉग इन करत असाल तर तुम्हाला इथं पासवर्ड तयार करणं बंधनकारक आहे. तर तुम्हाला एक पासवर्ड क्रिएट करायचा आहे आणि परत तो कन्फर्म करायचा आहे. हा पासवर्ड लक्षात ठेवा की जेणेकरून परत तुम्हाला ज्यावेळेस लॉग इन करायचं आहे त्यावेळेस OTP न येता तुम्ही पासवर्ड टाकून लॉग इन करू शकाल. तर पॉलिसीला सुरुवात करूयात. इथं सगळे प्लॅन्स आलेले आहेत. मी जो माझ्या पॉलिसी होल्डरला प्लॅन सांगितलेला होता तो जीवन लाभ होता, त्यामुळे मी तो सिलेक्ट करते आहे. तुम्ही इथं वेगवेगळ्या ऑप्शन्समध्ये जाऊन तुमचे प्लॅन सिलेक्ट करू शकता. आता इथं कोटेशन जनरेट करायचं आहे आपल्याला. कोटेशनमध्ये बेसिक डिटेल्स ऑफ प्रपोजर, आपला जो प्रपोजर आहे ज्याची पॉलिसी करणार आहे त्याचे सगळे बेसिक डिटेल्स आपल्याला इथं एंटर करायचे. जसं की त्याचं नाव, जन्मतारीख, जेंडर, मोबाईल नंबर, व्हॉट्सअप नंबर, ईमेल ID आणि रेसिडेंट स्टेटस हे सगळं फिलअप करायचं आहे आपल्याला इथे. स्क्रोल करून खाली नेक्स्ट बटनवर क्लिक करायचं आहे. इथे आपल्याला प्लॅनचे सगळे डिटेल्स टाकायचे आहेत, म्हणजे किती सम ॲश्युअर्ड आहे, पॉलिसी टर्म काय आहे, मोड ऑफ पेमेंट कसा आहे, हे जे सगळे डिटेल्स आहेत ते आपल्याला ह्या स्क्रीनवरती एंटर करायचे आहेत. आता इथे प्रेफर्ड मोड जो आहे तो मंथली आहे आणि नॅचरली मंथली मोड याचा अर्थ नॅशमधून होतो तो. सो इथं अंडर नॅशचा जो खाली ऑप्शन दिलेला आहे तिथे येस येईल. नेक्स्ट आहे रायडर डिटेल्स. रायडरमध्ये इथे आपण ADDB घेतो आहे. सो ADDB रिक्वायर्ड आणि खाली सम ॲश्युअर्ड एवढंच परत ADDBची अमाऊंट टाकायची आहे. हे आपल्याला टाकायचं आहे. सो हा कॉलम स्किप करू नका तुम्ही आणि कॅल्क्युलेट प्रीमियमवरती आपण क्लिक करूयात. स्क्रोल केल्यानंतर खाली प्रीमियम दिसत आहेत, मंथली, इयरली, हाफ इयरली, क्वार्टरली. सो मंथली नॅशमध्ये पॉलिसी करायची आहे. मी मंथली प्रीमियमला इथे टिक केलं आहे. इथे तुम्ही BI सुद्धा जनरेट करू शकता, बेनिफिट इलिस्ट्रेशन. आणि त्यानंतर पुढे स्क्रोल केल्यानंतर सेव्ह कोटचा ऑप्शन येतो. तिथं तुमचा टोटल प्रीमियम येतो आहे 2 महिन्यांचा. नॅशमध्ये पॉलिसी करतो आहे याचा अर्थ 2 महिन्याचे हप्ते भरायला लागणार. सो इथे तो तुम्ही प्रीमियम जो काढलेला होता ॲपमधून तो इथं तुम्ही व्हेरीफाय करू शकता आणि सेव्ह कोट म्हटल्यानंतर पुढे नेक्स्टवरती क्लिक करा. वरती राईट हँड साईडला तुम्हाला दिसेल की ॲक्सेस ID जनरेट झालेला आहे. याच्यापूर्वी ज्यावेळेस आपण
KYC अपलोड करायचो, त्याच्यानंतर ॲक्सेस आय डी जनरेट व्हायचा. पण आता कोटेशनच्या नंतरच ॲक्सेस आय डी जनरेट झालेला आहे. हा ॲक्सेस आय डी तुम्ही लिहून ठेवा, हा आपल्याला फ्युचरमध्ये उपयोगी पडतो. सपोज KYC डिटेल्स आणि तिथे खाली त्यांनी एक प्रश्न विचारला आहे की डू यू नो द CKYC नंबर. हा काय ऑप्शन आहे याच्यावरती आपण नंतर एक व्हिडिओ बघूयात. आजचा जो आपण हा व्हिडिओ करतो आहे तो आपण रेग्युलर आधार किंवा पॅनच्या डिटेल्सनी करणार आहोत. तर मी इथं त्यांच्या आधारच्या डिटेल्सवरती क्लिक करून आधारचे शेवटचे 4 अंक जे आहेत ते मी आता इथे एंटर करते आहे. फेच KYC डिटेल्सवर क्लिक केल्यावर आपल्याला पुढे आधारचं EKYC फिलअप करायचं आहे. सो इथे हेल्पवर क्लिक करायचं आहे आपल्याला, जेणेकरून खाली क्लिक टू जनरेट ऑफलाईन EKYCचा जो ऑप्शन आहे तिथे क्लिक करा. तिथून आपण आधारच्या वेबसाईटवरती जाणार आहे. इथे आपल्याला लॉग इन करायचं आहे. लॉग इन विंडोमध्ये आपल्याला पॉलिसी होल्डरचा आधार नंबर पूर्ण टाकायचा आहे आणि खाली जो एक कॅप्चा दिसतो अल्फाबेटिकल तो टाकायचा आहे. ते दोन्ही फिलअप केल्यानंतर लॉग इन विथ OTPवर क्लिक करायचं आहे. आपल्या क्लायंटला आधारच्या वेबसाईटवरून एक OTP जाणार आहे, तो आपल्याला मागवून घ्यायचा आहे आणि इथे तो 6 अंकी OTP फिलअप करायचा आहे. परत लॉग इनवरती क्लिक करायचं आहे आपल्याला. आता इथे लॉग इन झालेलं आहे. इथं बरेच ऑप्शन्स आहेत. यातला आपल्याला ऑफलाईन EKYCचा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. स्क्रोल करायचं आहे वरती आणि खाली ऑफलाईन EKYCचा ऑप्शन आहे तो सिलेक्ट करायचा आहे. इथे ही फाईल डाउनलोड करायच्या आधी मला इथे एक 4 डिजिट शेअर कोड क्रिएट करायचा आहे. हा जो काही तुम्ही 4 अंकी शेअर कोड क्रिएट कराल तो लिहून ठेवा, कारण परत ज्यावेळेस ही फाईल अपलोड करायची आहे त्यावेळेस आपल्याला हा शेअर कोड मॅच करावा लागतो. शेअर कोड टाकून मी तिथं डाउनलोड म्हटल्यावर फाईल माझ्या मोबाईलमध्ये डाउनलोड झालेली आहे. डाउनलोड केलेली फाईल आपल्याला इथं आता अपलोड करायची आहे. आधारशी लिंक जो मोबाईल नंबर आहे तो टाकायचा आहे. मगाशी क्रिएट केलेला शेअर कोड मी इथे टाकते आहे आणि ब्राउज ऑप्शनमध्ये जाऊन मी माझ्या मोबाईलमध्ये जिथे डाउनलोड्समध्ये फाईल सेव्ह झालेली आहे तो ऑप्शन इथून चूज करणार आहे. फाईल मॅनेजरमधून फाईल सिलेक्ट केल्यावरती प्रोसीडवर क्लिक करूयात. KYC कंप्लीटेड सक्सेसफुली असा मेसेज आला आहे. आता आपण नेक्स्टवरती क्लिक करूया. नेक्स्ट विंडोमध्ये त्यांचे सगळे डिटेल्स आलेले आहेत जे आपण आधारवरून इथे फेच करून घेतलेले आहेत. त्यानंतर खाली पर्सनल इन्फॉर्मेशनचा कॉलम आहे. इथे त्यांच्या वडिलांचं पूर्ण नाव टाकायचं आहे. त्याच्या खाली आईचं पूर्ण नाव टाकायचं आहे. जिथे जिथे कॉलम्सवरती तुम्हाला रेड कलरचा स्टार मार्क दिसेल याचा अर्थ ते कॉलम्स कंपल्सरी तुम्हाला फिल करायचे आहेत. ते जर फिल नाही केले तर तुमचा नेक्स्ट ऑप्शन तिथे येणार नाही आहे. ईमेल ID टाकायचा आहे. हा ईमेल ID टाकताना केअरफुली टाकायचा आहे, कारण सगळ्या लिंक ज्या आहेत त्या ह्याच ईमेल ID वरती जातात. नेक्स्ट क्वेश्चन आहे की तुमचा क्लायंट इन्कम टॅक्स असेसी आहे का. सो त्यांच्या इन्कम ब्रॅकेटनुसार तुम्हाला तिथे येस किंवा नो सिलेक्ट करायचं आहे. खाली पॅन नंबर एंटर करायचा आहे आणि नेम ॲज पर पॅन म्हणजे पॅनवरती जसं त्यांचं नाव आहे ते तुम्हाला तिथे एंटर करायचं आहे. सो इथे खालीसुद्धा काही प्रश्न विचारलेले आहेत. ह्या आनंदा 2.0मध्ये आधीसारखंच बरेचसे क्वेश्चन्स आहेत, ते आन्सर्स त्याचे ऑटोमॅटिकली सेव्ह केलेले आहेत. खाली सगळे ऑप्शन्स जे आहेत ते स्क्रोल आणि ड्रॉपडाऊनमध्ये येत आहेत. सो नेक्स्ट ऑप्शन आहे ॲड्रेस आधारवरचाच इथे ऑटोमॅटिकली आलेला आहे. आणि कम्युनिकेशनचा ॲड्रेस जर तुमच्या क्लायंटचा परमनंट ॲड्रेस आणि कम्युनिकेशन डिफरंट असेल तर तुम्हाला तिथे तो एंटर करायचा आहे.
नेक्स्ट आहे ऑब्जेक्टिव्ह ऑफ इन्शुरन्स. सो रिस्क कव्हरेज विथ सेविंग्स हा ऑप्शन मी सिलेक्ट केलेला आहे. आणि त्याच्याखाली टॅक्स ब्रॅकेट विचारलं आहे. आता यांचं टॅक्स ब्रॅकेट हे 0% आहेत. सेक्युअर्ड लोन आणि अनसेक्युअर्ड लोनची अमाऊंटसुद्धा विचारली आहे. ह्या क्लायंटच्या केसमध्ये दोन्हीसुद्धा अमाऊंट नील आहेत. सो मी तिथं 0 एंटर केलेलं आहे. नेक्स्ट विचारलेलं आहे की प्रपोजर्स इयरली इन्कम फ्रॉम डिफरंट सोर्सेस. म्हणजे एका व्यक्तीचे जर उत्पन्नाचे अनेक स्रोत असतील तर ते मेन्शन करायचे. आता इथे एम्प्लॉयमेंटमधूनचं जे इन्कम आहे ते मी मेन्शन करणार आहे. अदर सोर्सेस हे नील आहेत. आणि प्लस परत त्यांनी खाली विचारलेलं आहे लाईफ इन्शुअर्ड इन्कम. मायनरच्या केसमध्ये आपण आनंदातून पॉलिसी करतो आहे, सो त्या केसमध्ये त्यांनी हा एक्स्ट्राचा क्वेश्चन दिला आहे. पण तिथेही लाईफ एश्युअर्ड आणि प्रपोजर एकच असल्यामुळे मी त्यांचे इन्कम टाकलेले आहे. नेक्स्ट आहेत ऑक्युपेशन डिटेल्स. काय एक्झॅक्टली प्रेझेंट ऑक्युपेशन आहे. खाली ड्रॉपडाऊनमध्ये भरपूर सारे ऑप्शन्स आहेत. त्यातून तुमच्या क्लायंटचं काय ऑक्युपेशन आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. मी IT कन्सल्टंट सिलेक्ट केलेला आहे. एक्झॅक्ट नेचर ऑफ ड्युटीज काय आहे, सर्व्हिस की बिझनेस. सो तिथे सर्व्हिसला टिक केलं आहे मी. सोर्स ऑफ इन्कम आहे तर एम्प्लॉईड सॅलरी, कारण हे सॅलरीड पर्सन आहेत. आणि त्यानंतर आहे ते एज्युकेशनल क्वालिफिकेशन एंटर करायचं आहे. नेक्स्ट आहे लेंथ ऑफ सर्व्हिस. ही आपल्याला इयर्स आणि मंथ्स दोन्हीही तिथं रेड कलरचा स्टार मार्क आहे, सो ते दोन्ही फिलअप करायचं आहे. यांच्या सर्व्हिसला 1 वर्ष 2 महिने झालेत, सो मी ते एंटर केलं आहे. त्याच्यानंतर त्यांचे सध्याचे जे प्रेझेंट एम्प्लॉयर आहेत त्यांचं आपल्याला नाव टाकायचं आहे. म्हणजे तुमचा क्लायंट ज्या कंपनीमध्ये काम करतो त्या कंपनीचं नाव येईल इथे. आणि त्यानंतर ॲन्युअल इन्कम 23-24चं कंपल्सरी टाकायचं आहे. खाली 22-23 आणि 21-22चं दिलेलं आहे, सो ते आपण नाही टाकणार आहे. पण जो कंपल्सरी आहे तो मी तिथे टाकलेला आहे. याच्यानंतर नेक्स्ट ऑप्शन जो येत आहे तो येतो आहे प्रिव्हियस लाईफ इन्शुरन्स पॉलिसी. सो ह्या क्लायंटच्याबद्दल कुठलाच प्रिव्हियस इन्शुरन्स नाही आहे. पण इथे आपल्याला डिटेल एंटर करताना LIC आणि अदर इन्शुरर दोन्ही करायचे आहेत. इथे मी दोन्हीवरती टिक करते आहे. बट जस्ट इन केस जर तुमच्या क्लायंटची आधीची LIC पॉलिसी असेल तर काय ऑप्शन येतो आहे तिथं तो आपण बघूया. तिथं ॲड LIC प्रिव्हियस पॉलिसीवर क्लिक करायचं आणि मग त्यांचे आधीचे सगळे पॉलिसी डिटेल्स आपल्याला टाकायचे आहेत. याच्यानंतर नेक्स्ट ड्रॉपडाऊनमध्ये आहे फॅमिली हिस्ट्री. आधीही आपण आनंदामध्ये फॅमिली हिस्ट्री एंटर करायचो. इथे आता त्यांनी फादर आणि मदर हे दोन्ही कॉलम्स कंपल्सरी दिलेले आहेत. ते क्लायंटची ज्या पद्धतीनं फॅमिली हिस्ट्री असेल ती आपल्याला इथे मेन्शन करायची आहे. आणि ह्याच्या व्यतिरिक्त फॅमिली मेंबर्स एक्स्ट्राचे जे काही आहेत त्यांना ॲड करण्यासाठी तुम्हाला वरती ॲड मेंबरचा एक ऑप्शन दिसतो आहे. तिथं तुम्ही टिक केल्यावरती तुम्हाला खाली अजून एक ऑप्शन येतो आहे आणि ड्रॉपडाऊनमध्ये तुम्हाला रिलेशन, लिव्हिंग आहेत की डेड आणि एज हे सगळं तुम्ही तिथे सिलेक्ट करू शकता. जेवढे मेंबर्स आहेत तेवढे प्रत्येकाच्या बाबतीत तुम्हाला वरती जाऊन ॲड मेंबर करावं लागेल आणि त्यांची फॅमिली हिस्ट्री आहे ती तिथं एंटर करावी लागेल. आनंद डेटाशीट ज्यावेळेस भरून घेतो त्याच्यामध्ये फॅमिली हिस्ट्रीचा कॉलम आहे. तो भरल्यावरती इथे आपल्याला पटकन डिटेल्स एंटर करता येतात. प्लस जर तुम्ही एखादा एक्स्ट्रा मेंबर ॲड केला चुकून तर खाली तुम्हाला तिथे डिलीटचाही ऑप्शन दिसतो आहे. तिथे जाऊन तुम्ही डिलीट करू शकता. नेक्स्ट ऑप्शन आहे बँक अकाउंट डिटेल्स. क्लायंटचे बँक अकाउंट डिटेल्स एंटर करणं कंपल्सरी आहे. सो इथे IFSC टाकायचं आहे, अकाउंट नंबर, अकाउंटमध्ये ज्या पद्धतीनं त्यांचं नाव मेन्शन केलेलं आहे ते, अकाउंट टाईप आणि हे सगळं केल्यानंतर तुम्ही IFSC टाकल्यावर खाली ऑटोमॅटिकली बँकचं नाव येतं आहे. सो तुम्ही कन्फर्म करू शकता. ही पॉलिसी नॅश मोडमध्ये असल्यामुळे वरती एक क्वेश्चन विचारला आहे की नॅश आणि नेफ्ट एंटर केलेले आहेत ते सेम आहेत का. सो मी येसला तिथं टिक केलेलं आहे. मला याच अकाउंटमधून त्यांचे नेक्स्ट प्रीमियम डिडक्ट व्हायला पाहिजेत. आणि नेक्स्ट ऑप्शन आलेला आहे क्वेश्चन इयर्स. इथं पर्सनल हिस्ट्री, स्टेट ऑफ हेल्थ, सेटलमेंट ऑप्शन हे सगळे ऑप्शन्स दिसत आहेत. त्याच्यावरती तुम्हाला 1 बाय 1 टिक करून ते भरायचे आहेत. 99% क्वेश्चन्स जे आहेत त्याचे आन्सर ऑलरेडी ऑटो सेव्ह केलेले आहेत, सो ते बदलायला जाऊ नका. जस्ट इन केस जिथे एक्स्ट्राची इन्फॉर्मेशन फिल करायची की जसं स्टेट ऑफ हेल्थवरती मी ज्यावेळेस टिक केलं तर खाली ऑटोमॅटिकली हाईट आणि वेट आलेलं आहे. सो ते मला इथे एंटर करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट हॅज बीन युअर युज्युअल स्टेट ऑफ हेल्थ. सो गुड आणि नॉट गुड दोन ऑप्शन आहे. ऑफकोर्स आपण गुडवरतीच क्लिक करणार आहे इथे आणि नेक्स्टवरती टिक करूयात.
प्रिव्हियस इन्शुरन्स डिटेल, मेडिकल हिस्ट्री, फॅमिली मेडिकल हिस्ट्री आणि हॅबिट्स हे सगळे 1 बाय 1 आपल्याला फिल करायचे आहेत. जसं मी मगाशी सांगितलं की बरेचसे आन्सर्स ऑटो फिल्ड आहेत. जस्ट इन केस कुठे येस किंवा नो टाकायचं असेल तर तेवढं टाकून मग सगळे ऑप्शन आपल्याला बघायचे की सगळ्याचे आन्सर्स दिलेले आहेत आणि नेक्स्टवरती क्लिक करूया. नेक्स्ट ऑप्शन आहे नॉमिनीज. पॉलिसीला नॉमिनेशन करणं हे किती महत्त्वाचं आहे माहिती आहे आपल्याला, कंपल्सरी आहे ते. इथं नॉमिनीचं नेम, नॉमिनी एज, रिलेशन विथ इन्शुरेबल पर्सन आणि किती पर्सेंटेज शेअर आपल्याला त्या पर्सनला नॉमिनेशनचा ठेवायचा आहे त्याचे डिटेल्स टाकायचे आहेत. मल्टिपल नॉमिनीसुद्धा तुम्ही ॲड करू शकता, बट इथे सिंगल नॉमिनीज टाकायचं आहे. सो मी हे सगळे डिटेल्स इथे एंटर करते. नॉमिनीचे डिटेल्स टाकल्यावर ॲड बटनवरती टिक करू आपण आणि खाली नॉमिनीचे डिटेल्स आलेत. आता सेव्ह प्रपोजलवरती क्लिक करूयात. ॲप्लिकेशन सेव्ह सक्सेसफुली असा मेसेज आला आहे आणि नेक्स्ट आपण त्याच्यावरती क्लिक केल्यावरती इथं काही डॉक्युमेंट्स अपलोड करण्यासंदर्भात आहे. मला वाटतं मायनर पॉलिसीजमध्ये त्यांचं आधार कार्ड, बर्थ सर्टिफिकेट हे अपलोड करायचं आहे. इथे मी हे नोवरती क्लिक करून नेक्स्टवरती जाते आहे, कारण मी काही इथे डॉक्युमेंट्स अपलोड नाही करत आहे. आता पॉलिसीच्या शेवटच्या टप्प्यात आलेलो आहे आपण. इथं जर तुम्ही ऑलरेडी पॉलिसीची अमाऊंट भरली असेल तर तुम्ही BOC अटॅच करू शकता. अदरवाईज जर क्लायंट इमिडिएट पेमेंट करणार असेल तर ऑनलाईन पेमेंटवरती क्लिक करून ही जी लिंक आहे पेमेंटची ती क्लायंटच्या मेल ID आणि व्हॉट्सअपवरती जाते. सो खाली परत एकदा आपल्याला प्रीमियम कन्फर्मेशनसाठी येतो आहे आणि ऑनलाईन पेमेंटवरती क्लिक करून नेक्स्टवरती मी क्लिक केलं आहे. माझ्या एजंटचे सगळे इथं डिटेल्स आलेले आहेत, एजन्सी डिटेल्स आलेत. त्याच्यानंतर प्रपोजल डिटेल्ससुद्धा आलेले आहेत आणि त्याच्याखाली प्लॅनचेसुद्धा डिटेल्स आहेत. पुढे एजंटना ACR द्यायचा आहे. तुम्हाला खाली स्क्रोल केल्यावरती दिसेल. ACR म्हणजे एजंट्स कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट जो आहे तो इथे आपल्याला येस किंवा नो आन्सर्सवरती टिक करून द्यायचा आहे. इथेसुद्धा मगाशी मी सांगितलं तसं बरेचसे आन्सर्स जे आहेत ते ऑटोफिल आहेत. तुम्हाला फक्त त्यातून कोणता योग्य आहे आणि जिथे माहिती भरायची आहे ती माहिती तुम्हाला फक्त इथे एंटर करायची आहे. सो आपण ACRमध्ये जो प्रश्न भरतो नेहमी की हाऊ लाँग डू यू नो द प्रपोजर ऑर लाईफ टू बी अश्युअर्ड, पॉलिसीधारकाला आपण केव्हापासून ओळखतो ते लिहायचं आहे आणि तुम्ही त्यांच्याशी रिलेटेड आहात का. सो येस आणि नो असे 2 ऑप्शन आहेत. येसवरती टिक केल्यावरती तुम्हाला त्यांच्याशी जे रिलेशन आहेत ते तिथं टाकायचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट ऑप्शन आहे व्हॉट इज द एज्युकेशन क्वालिफिकेशन ऑफ द प्रपोजर. सो ते ऑटोमॅटिकली आलेलं आहे. आपल्या प्रपोजलमधूनच जे भरले आहे ते इथं फेच करून घेतलेलं आहे आणि खाली असेच काही येस ऑर नो टाईपचे क्वेश्चन्स आहेत, ऑटो फिल्ड आहेत. सो जस्ट एकदा तुम्ही कन्फर्म करा की त्याची उत्तरं बरोबर आहेत का. आणि नंतर खाली जे आहे ते फायनान्शियल असेसमेंट बाय द एजंट. सो इथं त्यांच्या सॅलरीची अमाऊंट, ॲन्युअल सॅलरी परत मी टाकणार आहे आणि अदर काही सोर्सेसमधून इन्कम असेल तर तेही मेन्शन करायचं आहे. काही नसेल तर 0 तिथे टाका. आणि खाली त्यांनी नेक्स्ट क्वेश्चन विचारला आहे मेन्शन द प्रूफ ऑफ इन्कम व्हेरीफाईड बाय यू इन रिस्पेक्ट ऑफ इन्कम स्टेटेड अबाव. म्हणजे तुम्ही हे वरती जे इन्कम टाकलेलं आहे त्याचा काही प्रूफ व्हेरीफाय केला आहे का. सो त्यातला एक ऑप्शन मी सिलेक्ट केला आहे. आपण प्रपोजल फॉर्म भरून ज्यावेळेस पॉलिसी करतो त्यावेळेस सगळ्यात शेवटी प्रपोजल फॉर्ममध्ये हा ACR असतो आणि त्याच्यामध्ये जे काही प्रश्न आहेत एक्झॅक्टली तेच प्रश्न इथे विचारलेले आहेत. क्रमसुद्धा तोच आहे. याच्यानंतर खाली डिक्लेरेशन एक येत आहे. डिक्लेरेशनच्या इथे आपल्याला टिक करायचं आहे आणि खाली सेंड OTPवरती क्लिक करायचं आहे. तुमच्या मोबाईल नंबर आणि ईमेल ID दोन्हीवरती एक OTP येईल 6 अंकी. तो OTP इथे एंटर करून व्हेरीफाय OTPवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आता OTP व्हेरीफाईड सक्सेसफुली याचा अर्थ ACR जो आहे तो सबमिट झालेला आहे आणि याच्यानंतर क्लायंटला एक कस्टमर व्हेरिफिकेशनची लिंक जाईल त्यांच्या ईमेल IDवरती. ती त्यांनी व्हेरीफाय करायची आहे आणि त्यांच्याकडून आणि एजंटकडून ही प्रोसेस आहे ती पूर्ण झालेली आहे. आनंदा 2.0मधून पॉलिसी कंप्लीट झालेली आहे.
क्लायंटनी पेमेंट आणि कस्टमर व्हेरिफिकेशन केल्यानंतर क्लायंटच्या बाजूने ही सगळी प्रोसेस पूर्ण होती आहे, एजंटच्याही बाजूने प्रोसेस पूर्ण होती आहे. आता जर MHR द्यावा लागत असेल तर डेव्हलपमेंट ऑफिसरनी इथे MHRची प्रोसेस पूर्ण करून घ्यावी. प्रपोजल कंप्लीट होऊन त्याचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे का हे चेक करायचं असेल तर परत एकदा आपल्या या आनंदाच्या ह्याच्यामध्ये लॉग इन करूयात. आणि वरती तुम्हाला लेफ्ट हँड साईडला ज्या 3 लाईन्स दिसत आहेत त्याच्यावरती क्लिक करा. खाली तुम्हाला एक ऑप्शन दिसेल प्रपोजल ट्रॅकिंगचा. त्या प्रपोजल ट्रॅकिंगच्या ऑप्शनवर आपण क्लिक करूयात. आणि यातून बाहेर पडायला परत एकदा त्या वरती ज्या लेफ्ट हँड साईडला 3 लाईन्स आहेत त्याच्यावरती क्लिक करा. तुम्हाला एक ॲक्सेस ID टाकण्यासाठीचा कॉलम दिसेल. तिथे आपण आपल्या प्रपोजलचा जो ॲक्सेस ID लिहून घेतलेला होता तो टाकायचा आहे. खाली ट्रॅक ऑप्शनवर क्लिक केल्यावरती तुम्हाला दिसेल की डिटेल्स आलेले आहेत त्याचे. आणि जो फ्लो चार्ट आहे त्याच्यामध्ये जे ग्रीन कलरचे हायलाईट्स झालेले आहेत याचा अर्थ त्या सगळ्या स्टेप्स कंप्लीट झालेल्या आहेत आणि प्रपोजल आहे ते रजिस्टर्ड झालेलं आहे. तुम्ही तुमच्या ब्रँच मॅनेजर सरांना किंवा ABM सरांना सांगू शकता की तुम्ही अशा पद्धतीने आनंदा 2.0 मधून प्रपोजल कंप्लीट केलं आहे आणि त्याला नंबरिंग करण्यात यावं. तुम्ही प्रपोजल नंबरसुद्धा तिथे शेअर करू शकता तुम्हाला जी PDF मेलवरती येते त्याच्यावरून. जवळपास 20 मिनिटांमध्ये आपण आपलं संपूर्ण प्रपोजल आनंदाचं कंप्लीट केलेलं आहे. आणि आनंदा 2.0 हे खऱ्या अर्थानं युजर फ्रेंडली आणि लाईटनिंग फास्ट असं पोर्टल आहे. सो मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करेन की तुम्ही सगळ्यांनी आनंदा 2.0 वरून पॉलिसी करून ॲक्टिव्ह व्हावं. आणि हा व्हिडिओ जर तुम्ही बघितला तर तुम्हाला थोडंसं सोपं जाईल. या नवीन आनंदा 2.0 मधून पॉलिसी करण्यासाठी ऑल द बेस्ट.